पुण्यातील नसरापूर येथून एक अत्यंत धक्कादायक अशी बातमी 2 दिवसापूर्वी येऊन धडकते। ती म्हणजे एका 65 वर्षाच्या व्यक्तीकडून एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात येतो आणि एवढंच नाही तर तिची खून देखील या व्यक्तीकडून करण्यात येतो। या संपूर्ण घटनेनंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हादरलेला होता। जवळपास 4 तास जो आहे तो वडगाव ब्रिज जो आहे जिथे राष्ट्रीय महामार्ग आहे तो देखील कुटुंबाकडून संतप्त नागरिकांकडून अडवण्यात आलेला होता। या संपूर्ण घटनेनंतर एकीकडे राजकीय क्षेत्रातून याचा निषेध करण्यात येत असतानाच दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक देखील संतप्त झाला असून या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। भीमराव कांबळे असे या नराधामाचं नाव आहे, ज्याला सध्या 7 मे पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेली आहे। मात्र या प्रकरणानंतर आता या आरोपीबद्दल अनेक धक्कादायक असे खुलासे जे सध्या गावकऱ्यांकडून करण्यात येत आहेत। आम्हाला थक्क करतील अशा काही गोष्टी सध्या गावकऱ्यांकडून करण्यात येत आहेत। या नराधामाच्या विकृतीचा कथित पाढा जो आहे तो सध्या गावकऱ्यांनी वाचलेला आहे। काही महत्त्वाचे मुद्दे सध्या मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा जो गावकऱ्यांकडून सध्या सांगण्यात होते तो म्हणजे की या नराधामाने एका 65 वर्षाच्या महिलेवर देखील अत्याचार केले होते। 2015 साली एका शेजारी राहणाऱ्याच अल्पवयीन मुलीवर देखील अत्याचाराचा प्रयत्न केला होता। यासोबतच या नराधामाने स्वतःच्या मुलीला देखील सोडलेला नाही, त्याच्या स्वतःच्या मुलीवर देखील याने अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती जी आहे ते सध्या गावकऱ्यांकडून सांगण्यात येते। यासोबतच या माणसाची जी आहे ती नजर जी आहे ते महिलांप्रती वाईटच होती अशी गावकऱ्यांनी हे जी विकृती आहे ती त्याची आधीच ओळखलेली होती। मात्र ही जी वाईट नजर आहे ती आपल्यावर महिलांवरती पडत आहे। मात्र या गोष्टी स्वतःचीच अब्रू जाईल या भीतीने महिलांनी कधी बोलून दाखवले नाहीत, त्यामुळे याच्या ज्या बाकीचे जे प्रकरण आहेत ते कधी बाहेर येऊ शकले नाहीत। याची जी विकृती आहे ती गावकऱ्यांनी विकृत मानसिकता जी आहे ते गावकऱ्यांनी आधीच ओळखली होती आणि म्हणून त्याला 20 वर्षापूर्वीच गावकऱ्यांनी जे आहे ते गावाबाहेर हकललेलं होतं, गावातून त्याला बाहेर काढण्यात आलेलं होतं। या सगळ्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते जी गावकऱ्यांकडून सांगण्यात येते ती म्हणजे या नराधामाने प्राण्यांना देखील सोडलेलं नाहीये। कोंबडी असतील, शेळ्या असतील, कुत्रे असतील यांच्यावर देखील या नराधामाने अत्याचार केले होते, त्यांना मारण्यात येत होतं त्याच्याकडून। अशा प्रकारच्या विकृतीचा कळस जो आहे, अशा प्रकारची विकृत मानसिकता जी आहे ती या नराधामाची होती आणि त्याच्यामुळेच गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढलेलं होतं। खरं तर 2015 साली त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवरती त्याच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता आणि मात्र ती केस जी आहे ती 2019 पर्यंत चालली आणि न्यायालयाने, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने या आरोपीला जे आहे या केसमध्ये जो ठरला होता त्याला निर्दोष मुक्तता केलं होतं वेगवेगळे कारणं देत। आमचा हेतू अजिबात न्यायालयाला इथे जाब विचारण्याचा किंवा दोष देण्याचा नाही आहे। मात्र सध्या जी परिस्थिती आहे की न्यायव्यवस्था जी असेल त्याच्यावर नागरिकांचा विश्वास का बसत नाही, एकंदरीत असं जर न्यायालयाने ही जी पूर्ण परिस्थिती जी आहे 2015 सालीच नीट हाताळली गेली असती तर कुठेतरी या चिमुकलीचा जीव जो आहे तो सध्या गेला नसता असा सवाल जो आहे तो सध्या संतप्त नागरिकांकडून विचारण्यात येतो। एकंदरीतच आताची परिस्थिती सांगायची झाली तर या भीमराव कांबळे जो आरोपी आहे त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। राजकीय क्षेत्रातून याचा जो पूर्ण निषेध जो आहे तो करण्यात येतोय। वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात येत आहेत। सर्वसामान्य नागरिकांकडून फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येते। मात्र दुसरीकडे मुलीचे जे वडील आहेत त्यांनी देखील रोखठोक भूमिका त्यांची मांडलेली आहे की जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, या आरोपीला फाशीची शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय व्यक्तीने आमचं सांत्वन करण्यासाठी आमच्या घरी येऊ नये, आम्हाला भेटू नये अशी विनंती जी आहे ती या मुलीच्या वडिलांनी केलेली आहे। मात्र सध्या मी सांगितल्याप्रमाणे हा माणूस किती विकृत आहे याची ही काही उदाहरणं होती, या विकृतीचा कळस गाठणारी ही काही उदाहरणं आहेत आणि जी गावकऱ्यांनी देखील आधीच ओळखलेली होती। आता पाहायला गेलं तरी सध्या चौकशी चालू आहे। या चौकशी अंती नेमकी काय समोर येतं, कशा प्रकारे पोलीस याची चौकशी करतात, या प्रकरणाचा तपास करणार सध्या SITकडे हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते सोपवलेलं आहे। SIT कशा प्रकारे तपास करतो, मुलीला न्याय मिळतो का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।